लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मागच्या मार्च महिन्याचे 1500 आणि या संपत आलेल्या एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये आज शनिवार निमित्त जमा व्हायला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही डीबीटीचं बटन या ठिकाणी आज शनिवारी सकाळी 8 वाजता दाबलेलं आहे। त्यामुळे आज शनिवारी 25 एप्रिल रोजी पुढील 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये राज्यातील या महत्त्वाच्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आम्ही प्रत्येक बँकेच्या अधिकाऱ्यांना आज शनिवारी स्वतः ऑर्डर दिल्या की आज कसल्याही परिस्थितीमध्ये महिलांना पैसे जमा करून टाका, कारण उद्या वार आहे रविवार, बँका बंद असणार आहेत आणि परवा दिवशी सोमवारपासून परत एकदा अधिवेशन सुरू होणार आहे। आम्हाला पैसे वाटण्यासाठी सोमवारपासून टाइम नसणार आहे, कारण या ठिकाणी 15 मे पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये बहिणींना पैशांचं वितरण करून टाका, ही ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। यावेळी आता बहिणींना तब्बल 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली। गेल्या 2 महिन्यांपासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी पसरल्या होत्या। अखेर या बातम्यांना मोठा ब्रेक लागलाय आणि पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। आज शनिवार आहे 25 एप्रिल, हा दिवस लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं बघायला मिळतंय। फक्त 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती आज शनिवारी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ही अधिकृत बातमी दिल्या। बघा, आतापर्यंत ज्या बातम्या पसरल्या होत्या तर त्या पूर्णपणे वेगळ्या होत्या, परंतु आज जी बातमी आल्या तर या बातमीला साधी सुधी समजू नका, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही बातमी दिल्या। तुमच्या सुद्धा कानावर ही बातमी नक्कीच आली असणार की GR 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्याचा सरकारने काढलेला आहे। पहिल्या 2 दिवसांच्या पाठीमागे पहिल्यांदा मार्च महिन्याचा या ठिकाणी GR काढला, त्यामध्ये 4200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। त्यानंतर काल आणि या ठिकाणी आता एप्रिल महिना संपत आल्याने विचार करून आता परत एकदा 4200 कोटी रुपयांचा निधी असं मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांसाठी आता मंजूर करण्यात आले। असं एकत्रित 8400 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल कल्याण विभागाला या ठिकाणी कालच देण्यात आला होता। त्यामुळे आज सकाळी डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यात आलं आहे। अगदी पुढील 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे, आता त्याच महिलांना त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असं एकत्रित खात्यावरती आता 3000 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्ही मोबाईल आता घेऊन आता फक्त 20 मिनिटे बसायचं आहे, कारण आज पैशांचं वितरण करून टाका अशी ऑर्डर या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांकडून आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणो, आज तुम्ही खरोखर या ठिकाणी तयार राहायचं आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, माफ करा लाडक्या बहिणो, यावेळी तुम्हाला खूपच पैशांची प्रतीक्षा करावी लागली। त्याचं कारण म्हणजे पैसे वाटण्याचे सर्व अधिकारी एकनाथ शिंदे साहेब सर्व अधिवेशनामध्ये गुंतले होते। लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी होता तर तो दुसरीकडे वळवण्यात आला होता। त्यामुळे पैशांचं वितरण मागील 8 दिवसांमध्ये आता काही लाडक्या बहिणींना जमा झाले व काही लाडक्या बहिणींना जमा झालेलं नव्हतं। ज्यांना मार्च एप्रिल महिन्याचे मागील 8 दिवसांमध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी आज वार शनिवार आणि 25 एप्रिल रोजी 12 जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांनी आता तयार राहायचं आहे। लाडक्या बहिणींचा शनिवार 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण त्यांच्या खात्यावरती मार्च या मागच्या महिन्याचे 1500 आणि चालू असलेल्या एप्रिल महिन्याचे 1500 असं एकत्रित थेट त्यांच्या खात्यावरती 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागले। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना ऑर्डर दिल्या। ज्यांना मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता तुम्ही सोडलेला आहे फक्त त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण त्याच महिलांची नावे बँकामध्ये देऊन टाकलेत आणि त्यांनाच आज शनिवारी पैशांचं वितरण करून टाका अशी ऑर्डर या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हे पैसे सरकारच्या माध्यमातून वितरित या ठिकाणी कोणाकोणाला होऊ लागले लक्षात ठेवा। तुम्हाला आजच्या आज पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले। एक दिवस सरकारच्या माध्यमातून आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1 दिवसांसाठी बटन दाबण्यात आले। जर पैशांचं वितरण आज झालं नाही तर तुम्हाला 15 मे पर्यंत वाट पाहावी लागणार, म्हणजेच इथून पुढे 20 दिवसांची वाट पाहावी लागणार।
कारण तिथपर्यंत अधिवेशन या ठिकाणी आता चालू झालेलं आहे। त्यामुळे सर्व पैसे वाटणारे महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी तिकडे गुंतलेले असणार आहेत। त्यामुळे आजच्या शनिवारी पैशांचं वितरण करून टाका असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट आलेले आहे। आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की सगळीकडे बातम्या जोरदार पसरू लागलेत की मागच्या मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा जो काय या ठिकाणी 3000 रुपयांचा हप्ता आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे तर तो वेगवेगळ्या अटी पात्रतेनुसार येणार आहे। तर ही बातमी जी आहे ती खरी आहे का? तर यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय मागचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्वांना सरसकट आम्ही वाटप केला, परंतु आज शनिवारी तुम्हाला जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या आता 2 याद्या लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। पहिली यादी अपात्र यादी, ज्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र करून टाकल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर दुसरी यादी या ठिकाणी लावण्यात आल्या, जी पात्र आल्या त्यांना 22 लाख लाडक्या बहिणींना आता पात्र केलंय। आज शनिवारी 22 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले। त्यामुळे पुढील 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये या 12 जिल्ह्यातील 22 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता थेट 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर आम्ही बँकांना देऊन टाकल्या। एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि या ठिकाणी आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलाय। मग हा आदेश फायनल असतो त्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। लाडक्या बहिणींनो, आजची बातमी 100% खरी आहे, कारण आजपर्यंत तुम्हाला अनेकांनी आज पैसे येतील उद्या पैसे येतील असं या ठिकाणी सांगितलं होतं। त्यामुळे तुम्हाला पण बातमी बघायचं का नाही असा प्रश्न पडला होता, तुम्हाला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता। परंतु सरकारच्या माध्यमातून दोन्ही पण हप्त्यांचा GR या ठिकाणी काढल्याने पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळी DBTचं बटन एकनाथ शिंदे साहेबांकडून दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये पैसे महिलांच्या खात्यावरती नेहमी येत असतात। तशा प्रकारे महिलांना आता मेसेज यायला सुरुवात झाल्या। तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी आता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करून टाकण्यात आले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आज फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचं आहे। आज तुमची लॉटरी 100% लागणार आहे। एकत्र 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत असल्याने सर्व महिला आनंदाने खुश झाल्याचे या ठिकाणी बघायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, पैशांचं वाटप जोरदार सुरू झालंय। अनेक लाडक्या बहिणी आम्हाला आत्ताच 2 मिनिटांपूर्वी फोन करून सांगितलंय की आम्हाला मार्च एप्रिलचे एकत्र 3000 रुपये आमच्या खात्यावरती जमा या ठिकाणी झालेले आहेत। मग तशा प्रकारे तुम्हाला सुद्धा आता लगेच पुढच्या 20 मिनिटांमध्ये मेसेज येणार आहेत। तुमचं जर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडून ठेवलं असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल या ठिकाणी तुमच्या नंबरला बॅलन्स मारून आधार कार्ड तुम्ही जोडला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे। आता हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलाय की नेमका आज शनिवारी कोणाकोणाला पैसे येणार आहेत आणि कोणाकोणाला येणार नाहीत। बघा, सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। तुम्हाला जर मागच्या या ठिकाणी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आले असतील तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तुम्हाला पण मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये सोडलाय तर तो 1,40,00,000 लाडक्या बहिणींना सरसकट आम्ही सोडण्यात आला होता। सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्रता चेक करून सोडला होता। त्यामुळे जर तुम्ही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरला तरच तुम्हाला मार्च एप्रिल महिन्याचे 3000 रुपये आज जमा करण्यात येणार आहेत। आज शनिवार आहे आणि आज या ठिकाणी 25 एप्रिल रोजी जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खरं तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एकत्र 3000 रुपये या ठिकाणी जमा होत असल्याने सर्व लाडक्या बहिणी आता पुढील 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये आनंदाने आता नाचू लागणार आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मेसेज तुमच्या खात्यावरती 3000 रुपये आज शनिवारी जमा झाल्याचा बघायला मिळणार आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत, कोणत्या 8 जिल्ह्यांना कायमचं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आले, या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असे आहेत
त्यांना KYC करून पण या ठिकाणी वितरण होणार नाही। मग त्या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय की काय आणि या ठिकाणी तुम्हाला मार्च एप्रिलचे तुम्हाला पैसे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहेत याची यादी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आज DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबून आज शनिवारसाठी बँकांना देण्यात आल्या कोणकोणत्या या ठिकाणी आता बहिणींना आता ही यादी देण्यात आल्या। तुम्हाला ज्या महिलांची आता यादी देण्यात आल्या ती यादी वाचून या ठिकाणी आम्ही आता लगेचच या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। ज्यावेळी DBTचं बटन आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता दाबलं जातं त्यावेळी हमखास पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत असतं। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करायचंय बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी KYC केले असेल तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। KYC करून जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला काय करायचं ते पण आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आता या 12 पात्र जिल्ह्यांची यादी आज शनिवारी बँकांना देण्यात आल्या तर कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांची यादी देण्यात आल्या ही यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आता ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलंय आता ही जर बातमी तुम्ही ऐकली तर तुम्हाला नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये जी गॅसचा तुटवडा जाणवत होता तुम्हाला पण माहित आहे रांगा लावून लोकांनी गॅस घेतला तर आता त्या गॅससाठी जे 830 रुपये आता सरकारच्या माध्यमातून सबसिडी म्हणून तुम्हाला मोफतपणे देण्यात येणार आहे। तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसत नसेल परंतु तुम्ही जर पिवळे व केशरी रेशनधारक महिला असाल तर आता रेशन धान्य दुकानामध्ये याच 12 जिल्ह्यामध्ये 830 रुपये देखील गॅसचे आता तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। वाढती महागाई लक्षात घेता लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। तुम्हाला पण मोफत गॅस सिलेंडरची टाकी हवी असेल तर तुम्हाला नेमकं काय करायला लागणार आहे, कोणता अर्ज भरावा लागणार आहे। तुम्हाला वाटतं असेल या ठिकाणी आता ही खोटी बातमी सांगतोय काय, परंतु खरोखर या ठिकाणी लाडक्या बहिणींना 830 रुपये या ठिकाणी आता मिळू लागलेत। विश्वास ठेवा खरोखर सरकारच्या माध्यमातून एक गॅस टाकी या ठिकाणी आता प्रत्येक बहिणींना दिली जाणार आहे। तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सुद्धा गॅस टाकी या ठिकाणी मिळणार आहे। तुमची गॅस टाकी संपत आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोठा चान्स आता हा असू शकतो। मग आता सरकार काय म्हणते, आम्ही सरकारी योजनांचा लाभ त्याच लाडक्या बहिणी देतो ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये आता पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे व उत्पन्नाची मर्यादा कमी आहे। मग उत्पन्नाची मर्यादा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं असेल तर हे चेक करून लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर दिला जाणार आहे। जर तुम्हाला गॅस पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कसं या ठिकाणी मिळवायची याची माहिती तुम्हाला सांगणार आहे। परंतु आज शनिवार आहे 25 एप्रिल रोजी आता मार्च एप्रिलचे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत याचीच यादी तुम्हाला आता लगेच या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने पैसे वाटपासाठी 3 गट तयार करण्यात आलेत। 3 टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप करा असं सांगितलंय। कारण मागच्या वेळी जे पैशांचं वितरण झालं त्यावेळी अनेक लाडक्या बहिणींना पैसे लवकर बँकेत जमा झाले नाहीत। सरकारने तिकडून DBTचं बटन दाबून पैसे लवकर सोडले होते परंतु महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी आता वेळ लागला होता। काहींना मेसेज आला नाही, काही महिलांना या ठिकाणी आता 3-3 दिवस अशाच वाट बघत होत्या आम्हाला मेसेज कधी येणार, कारण बँकांचा सर्व्हर डाऊन होता, कधी मोबाईलला रेंज नव्हती। त्यामध्ये आता मागच्या महिन्यामध्ये महिलांना पैसे लवकर आले नाहीत परंतु महिलांना या ठिकाणी मेसेज लवकर येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता 4 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले। आज शनिवार निमित्त पहिल्या गटातील महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करण्यात येणार आहे। दुसऱ्या या ठिकाणी गटातील महिलांना दुपारी 2:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत 4 गटातील महिलांना वाटप करण्यात येणार आहे। तिसऱ्या गटातील शेवटचा जो टप्पा आहे ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेल्या असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना आज शनिवारी 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत शेवटच्या तिसऱ्या गटातील या ठिकाणी पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। परंतु आज शनिवारी एकाही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका, पैसे वाटल्याशिवाय अजिबात बँक करू नका, बँका बंद करू नका, अशा प्रकारची कडक आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींसाठी 2 आनंदाच्या बातम्या आहेत। एक तर आज लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये आता मार्च एप्रिलचे तुम्हाला टोटल आता तुम्हाला 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड त्यांनी काढलेलं आहे तर त्या लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर देखील आता देण्यात येणार आहे। गॅस सिलेंडर घेण्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे, कोणत्या अटी पात्रतेला लावलेत
तुम्हाला मोफतपणे या ठिकाणी आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी काय काय प्रोसेस करायची आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मागच्या महिन्यात घेतला असेल तरच तुम्हाला आता मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। जर तुम्ही त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता घेतला असेल तर तुम्हाला गॅसची टाकी देखील दिली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कसल्याही परिस्थितीमध्ये शनिवारी पैशांची आता वाटप करून टाकण्याची ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण म्हणजे उद्या रविवार असल्याने सर्व बँका बंद असणार आहेत। परवा दिवशी परत एकदा अधिवेशन आता सुरू होणार आहे सोमवारपासून, आणि सोमवार ते 15 मे पर्यंत अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे आजच्या आज एकच दिवस वाटपाचा आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारचे कडक आदेश दिल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांनी फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता मागच्या महिन्यात घेतलाय, ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, त्यांनाच पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता होत असल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे कोणाला मिळणार आहेत, कोणाला वगळून पैसे मिळणार आहेत, याचीच अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका। आज शनिवार आहे, आज एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवू जाणार नाही। 12 जिल्ह्यातील 22 लाख लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3000 रुपये एकत्र सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला अपात्र करण्यात आलंय। सरकारच्या माध्यमातून आता जवळपास 8 जिल्ह्यातील 12 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलंय। आता तुम्ही म्हणाल की बाहेर का काढण्यात आलंय? लक्षात ठेवा, कोणतीही सरकारी योजना काढत असताना सरकार काय करत असतं, या सरकारी योजनेच्या लाभार्थी असतात त्यांची पात्रता चेक करत असतं। या योजनेमध्ये तुम्ही पास होताय का, या सरकारने लावलेल्या नियमामध्ये तुम्ही पास होताय का, गोरगरीब महिला तुम्ही आहात का? कारण सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आम्ही आज शनिवारी निमित्त मार्च एप्रिलचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करणार आहोत। तर या ठिकाणी हे पैसे बाकीच्या महिलांना अजिबात 1 रुपया सुद्धा येणार नाही। फक्त या 12 जिल्ह्यातीलच महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच पैशांचं वितरण होणार आहे। आता महिला त्यामुळे मनामध्ये एक या ठिकाणी विचार करू लागलेत की आता गोरगरीब आणि गरजू महिला म्हणजे कोणत्या, तर याचा फरक त्या ठिकाणी सांगितला आहे। गोरगरीब आणि गरजू महिलांना पैसे येतील, मग त्या गोरगरीब आणि गरजू महिला नेमकं कोणत्या आहेत एकदा आपण चेकिंग करून घेऊया। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरोबर आज शनिवार आहे आणि 25 एप्रिल आहे। आज तुम्हाला गॅसची टाकी मोफतपणे पाहिजे असेल तर तुम्हाला गॅसची टाकी कशी मिळवायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 मे पासून तुम्हाला गॅसची टाकी मोफतपणे या ठिकाणी आता दिली जाणार आहे। तुम्हाला माहिती आहे का, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला सरकार देत असतं। कधी कधी तुम्हाला साखर, तूर डाळ, हरभरा डाळ, तेल वगैरे तुम्हाला देत असतं। तशाच प्रकारे या ठिकाणी महागाई वाढल्या आणि लाडक्या बहिणींना गॅस या ठिकाणी लवकर मिळणं झालाय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून गॅसची टाकी कशी मिळवायची हे पण सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज शनिवारी निमित्त पैशांचं वितरण होणार आहे, फक्त गोरगरीब लाडक्या बहिणींनाच पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। मग त्या गोरगरीब लाडक्या बहिणी म्हणजे कोणत्या आहेत ते झटपटपणे आपण पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींचा आज शनिवारी निमित्त पैशांचं वितरण केलं जाणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की लाडक्या बहिणींसाठी कोणत्या अटी लावण्यात आल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळालाय, ज्या लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत त्याच बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। बाकीच्या महिलांनी वाट बघू नये अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा अट लावल्या, लक्षात ठेवा, जमिनीची अट कोणती लावल्या, किती एकर जमीन असल्यावर पैसे मिळणार आहेत। 10 एकरपेक्षा कमी शेती असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। सरकार काय म्हणतंय, 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये जाल आणि श्रीमंत महिलांना या ठिकाणी आता अजिबात पैशांचं वितरण सरकार करत नसतं। आणि त्यामुळे 10 एकरपेक्षा कमी शेती असेल म्हणजे 5 एकर, 7 एकर, 6 एकर असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज फक्त आणि फक्त 12 जिल्ह्यातील 22 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरतीच पैशांचं वितरण होत असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून 4 जिल्ह्यांचे 3 गट या ठिकाणी तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पैशांचं वितरण केलं पाहिजे। त्यांना खर्चा पाण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये पैसे जास्त लागत असतात। बघा, 4 जिल्ह्यांचा पहिला गट जो आहे तर तो सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप होईल, दुपारी 2:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत दुसऱ्या गटातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल आणि
संध्याकाळी 7:30 ते 12:30च्या सुमारास शेवटच्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। परंतु सगळ्यात फास्ट वितरण आता संध्याकाळी होणार आहे। रात्रीच्या टप्प्यामध्ये एकाही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण आता शिल्लक ठेवलं जाणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणाला येणार नाहीत, कोणत्या 8 जिल्ह्यातील 12 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी असं पण आहे, अनेक लाडक्या बहिणींनी काय केलंय, पिवळं व केशरी रेशन कार्ड चुकीच्या मार्गाने काढले। परंतु चुकीच्या मार्गाने जर पिवळं व केशरी रेशन कार्ड काढल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून उघडकीस आल्या, त्या सर्व लाभार्थी महिलांचं पहिला पांढरं रेशन कार्ड होतं, त्या श्रीमंत होत्या। परंतु जेव्हा त्यांच्या कानावर आलं की पांढरं रेशन कार्ड लाडक्या बहिणींना चालत नाही, फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड लाडक्या बहिणींना चालतं, त्यावेळी त्यांनी खोटी कागदपत्रे काढून पांढरं रेशन कार्ड ऐवजी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं होतं। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आता लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात आले। त्यांना अजिबात पैशांचं वितरण 1 रुपया सुद्धा त्यांच्या खात्यावरती करण्यात येणार नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस सिलेंडर कसा मिळवायचा पाहू आणि त्यानंतर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्याची देखील यादी झटपटपणे पाहून घेऊया। आता बघा तुम्हाला माहित असेल, आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणींना 1 गॅस सिलेंडर सरकार देतच असतं। परंतु आता तुम्हाला माहित असेल, मागच्या या ठिकाणी अजितदादा पवार हे या ठिकाणी अर्थमंत्री होते आणि मागच्या 2025 मध्ये त्यांनी घोषणा केली होती अन्नपूर्णा योजना काढू आणि वार्षिक 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी आता महिलांना देऊ। मग आता गॅसचे दर सुद्धा वाढलेत, कदाचित सरकार असा सुद्धा विचार करू शकतं की तुम्हाला लवकरात लवकर मोफत तुम्हाला गॅस देण्याची सरकार तयारी करू शकतं। आता या ठिकाणी अजिबात GR आलेला नाही त्याबद्दलचा, परंतु लवकरच गॅसच्या या ठिकाणी GR येण्याची शक्यता आहे। परंतु हा झाला वेगळा मुद्दा। परंतु आज या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे, तर बघा रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी पालघर, ठाणे, मुंबई शहर, त्या ठिकाणी पुणे, त्यानंतर नागपूर, नाशिक, बुलढाणा, बीड, जालना, अकोला, नांदेड, त्या ठिकाणी जालना, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्हा, त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लवकरच लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी GR आल्यानंतर पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण ज्यावेळी GR येतो त्यावेळी पैशांचं वितरण होतं, ही जी माहिती सांगितली ती एक शक्यता आणि एक अंदाज होता। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुमचं मन दुखावण्याचा आम्ही कोणताही प्रयत्न करत नाही, फक्त आम्ही तुम्हाला KYC बद्दल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका पुढचा कधी येणार याबद्दल तुम्हाला आम्ही एक या ठिकाणी शक्यता व अंदाज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।